संयुक्तो नयामो सर्वस्यार्थेषु विज्ञस्वरं तेने ब्रह्मरुदः अधिकवयं मुह्यन्ति यत्सु तेजो वायुर्दां यथा यत्र सर्वो धाम्ना स्वेन सदा निरस्तपूर्वकं सत्यं वदन्ति सत्यं वदन्ति सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 96 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे एकात्मता, समभाव। तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तेव्हा अधिकार संपन्नता प्राप्त झाल्यानंतर, म्हणून तेव्हा शब्द वापरलेला आहे। आत्मत्वे शोचावे, ब्रह्मसाम्याची भरती आल्यामुळे, म्हणजे समत्व प्राप्त झाल्यामुळे। कारण समत्वाला फार महत्व आहे। समत्वम योग उच्यते असे भगवान म्हणतात। सर्वात श्रेष्ठत्व समत्वामध्ये आहे। विषमत्व जाऊन, भेद जाऊन समत्व प्राप्त हो। पण ते समत्व प्राप्त होण्याकरता काल सांगितलेल्या प्रक्रिया, अधिकार संपन्नता झाली पाहिजे। अधिकार संपन्नता प्राप्त झाल्यानंतर आत्मस्वरूप कळण्याकरता अध्यात्म तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे। त्याशिवाय भ्रम प्रमादादी दोष नष्ट होत नाही, ते अभ्यासाने नष्ट होतात। अभ्यासाने कळतं आणि कळल्यानंतर ते समत्व प्राप्त। अभ्यास केला की थोडं थोडं कळत राहत। तुम्ही ज्ञानेश्वरी रोज पाहता, ऐकता, वाचता, त्यामुळे थोडं तरी त्यात तुमचा प्रवेश झालेला आहे, थोडं तरी तुम्हाला कळू लागलेलं आहे। लक्षात ठेवा, कारण अभ्यास आहे तो। त्या अभ्यासाने वाङ्मय कृपा होते, शब्दाची कृपा होते आणि मग ते कळू लागते। म्हणून म्हटलं या ठिकाणी तेव्हा आत्मत्वे शोचावे, त्यावेळी
अधिकार संपन्नता प्राप्त झाल्यावर ब्रह्मसाम्याची भरती आल्यामुळे आपले स्त्री पुत्र वगैरे हे मृत झाले असता त्याकरता शोकाकुलता प्राप्त होते. त्याचप्रमाणे काही कमवण्याकरता काही मिळवण्याकरता प्रयत्न केले जातात. नाही म्हटलं तरी मनुष्य प्रयत्न करत राहतोच. काही का होईना आपण काही विवेकानंद नाहीत त्याच्यावर भरवसा ठेवायला. तुम्हाला विवेकानंदाची गोष्ट सांगितली होती. विवेकानंद प्रवासात होते. ट्रेनचा प्रवास होता आणि प्रवासात चालले पण ते असे गप्प बसत नव्हते. म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याची गप्पा मारत नव्हते. ते सारखं गीतेचं वाचन करत प्रवासामध्ये. तो गीतेचं वाचन करत असताना 9वा अध्याय चालला होता आणि त्यामध्ये एक श्लोक आला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पण त्याने त्याच्यावर चिकित्सा केली, नुसतं वाचून पुढे गेली नाही. अरे आपल्या लक्षात आलं नाही इतक्या दिवस की भगवान म्हणतात अनन्यास चिंतयन्तो मां, अनन्य भक्ती करणाराचा योगक्षम मी वाहतो. मग आता आपली परीक्षा आपणच घ्यायची. आपलं खरंच अनन्य चिंतन आहे का? आज काही घ्यायचंच नाही. बघू बरं खरंच भगवान देतो का? दिवसभर प्रवास केला, पाणी सुद्धा घेतलं नाही, तर देवाची परीक्षाच पाहायची म्हटल्यावर पुढेच रात्री 9-10च्या सुमारास एका स्टेशनला गाडी थांबली. थांबल्यानंतर तिथून ते उतरले गाडीतून आणि 1 किलोमीटर अंतरावर एक लिंबाचं झाड होतं. त्या झाडाखाली जाऊन झोपले. तर त्या स्टेशनवर एक मिठाईवाल्याचं दुकान होतं. त्यांनी आपलं दुकान 10च्या नंतर बंद केलं आणि झोपला. झोपल्यावर स्वप्न पडलं. तर भगवान श्रीराम आले. सांगितलं माझा भक्त इथं जवळच्या लिंबाखाली झोपलेला आहे, त्याला ताट भरून घेऊन जा आणि पाण्याचा तांब्या. जागा झालं. राम स्वप्नात आले माझे. पण स्वप्न काही खरं असतं का? तो पुन्हा झोपला. झोपल्यानंतर भगवान पुन्हा आले. जे लाथ मारली की त्याला त्याच्या पाठीमध्ये, त्याला उठता येईना लवकर. लाट केव्हा कुठं मारली? स्वप्नामध्ये. लक्षात ठेवा. त्याला का उठताच नाही. इतकं जे मार लागला ना, मग उठल्यावर करतो. मार लागल्यावर मग त्याने ते पदार्थाने सगळं ताट भरलं, तांब्या घेतला आणि गेलं शोधत त्या लिंबाच्या झाडाखाली. तर ते भगवं वस्त्र पांघरून ती मूर्ती झोपलेली होती. त्यांनी हाक मारली, महाराज महाराज महाराज. महाराज जागे झाले. काय कशा करता उठवलं मला? नाही म्हटले तुम्हाला जेवण आणले.
तुला कोणी सांगितलं होतं आणायला? तर म्हणले कुणी सांगितलं, तुम्हाला काय सांगू आता? अहो म्हणले मी झोपलो 10च्या पुढे दुकान बंद करून आणि भगवान माझ्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं की माझा भक्त झोपलाय, लिंबाच्या झाडाखाली दिवसभर उपवास आहे, अन्न पाणी नाही, त्याला ताट भरून घेऊन जा आणि पाणी. मला वाटलं स्वप्न आहे, पण पुन्हा झोपलो मी. लाथ मारली, महाराज बघा माझी पाठ. तर त्या पाठीवर भगवंताच्या पावलाची मुद्रा उमटली होती. शंख चक्र गदावर त्या पावलावर होते आणि ते तसंच्या तशी उमटली मुद्रा. ओ स्वामी विवेकानंद ढसढसा रडू लागले. सांगितलं प्रभो चूक झाली माझ्याकडे, मी तुम्हाला श्रम दिले, माफ करा मला. खरंच आहे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य. पुढं काय? तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. खरं आहे. स्वामी जेवले, पुन्हा ते तसं काही पुन्हा कधी केलं नाही. महान भक्त होते, त्यांचा भगवंतावर विश्वास होता. आपला कुठे विश्वास आहे? केल्याशिवाय कुठे पोट भरत असतं काय? करावंच लागेल, काय मिळवावंच लागेल. साधू संतांचा भरवसा आहे, देवा विश्वास आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, आपुली ममता नाही देही. विश्वास फार महत्वाचा आहे. म्हणून तेव्हा आत्मत्वे शोचावे, म्हणून काही मिळवण्याकरता प्रयत्न करावा. जे त्या ज्ञानी पुरुषाकरता संपलेलं असतं. हे वाक्य ह्या वाक्य करत नाही, तर इथं जे सांगितलं ते करत नाही. तो स्त्री पुत्राधिक यांच्याबद्दल दुःख करत नाही, कारण प्रपंचात नाव त्याचं प्रपंच आहे. काय कशाचं नाव आहे? प्रपंच. संयोग वियोगात्मक प्रपंच. हा प्रपंचामध्ये अगोदर होता वियोग, मग झाला संयोग आणि पुन्हा झाला वियोग. असा प्रपंच आहे. बरं, त्याचं आपलं काही एवढंसं नातं नाही. आपण जोडतो पण तसं नातं नाही आहे. काय वृक्षातळी बैसले गोरुवे जैशी. अशी उन्हाळ्यामध्ये जनावरं येतात, वडाच्या झाडाखाली सावलीला बसतात. चारही दिशाकडून येतात ते आणि बसतात. एकमेकाच्या मानेवर माने टाकतात, एकमेकाला चाटतात आणि ऊन उतरलं की आपल्या आपल्या रस्त्याने निघून जातात. तसं संसार एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या छायेमध्ये आपल्या आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे हे चौकोन आले जमलेले आहेत. तिथं ते ऊन उतरले की जाणार आहेत आपल्या आपल्या ठिकाणी. न शोचती न कांक्षती, म्हणून ते कधी शोक करत दुःख करत नाही. कारण जे आलेले आहेत ते जातच असतात. काही तर राहतात काय? आपण सुद्धा जाणारच. काय आम्ही सर्व हे जाणार दूरदेश, म्हणून ते त्याच्याकरता शोक करत नाहीत आणि मिळवण्याचे प्रयत्न करत नाहीत. का? त्यांचा विश्वास आहे, भाव आहे.
संसाराची चिंता तोची करी आमुच्या, आम्हा नाही चिंता अन्न या वस्त्राचे, आम्हा नाही चिंता अन्न या वस्त्राचे, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग. आम्हा नाही चिंता अन्ना या वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. भगवान सर्व चालवतो, तुम्ही केलं तरी चालवतो, नाही केलं तरी चालवतो. फक्त त्याचं चिंतन मात्र करायला पाहिजे. मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे, आवडीने भावे, आवडीने भावे, हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण आपल्याला आवड हे नाही आणि भाव हे नाही, म्हणून आपण चिंता करत राहतो. कसं होईल, कसं होईल, कसं होईल, काय होईल, कसं होतं, कसं झालं, चिंता करत राहतो. का? आवड भाव नाही आपल्याला. ज्यांना आवड भाव आहे ते चिंतन करत राहतात, चिंता करत नाहीत. लक्षात ठेवा. आयुष्याच्या शेवटी का होईना, पण भागवताला परेश दिलाच आहे साहेबांनी. चिंता करतात ते, याने फक्त चिंतन करायचं असतं. तेव्हा हे सरले स्वभावी भरिते तया, आणि म्हणून ते काही मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. शोक दुःखही करत रडत नाहीत. रडतात नाहीच नाही, पण संसाराकरता रडत नाही. माणसं कशा करता रडतात? संसार देवा करता. देवा जेवढं आयुष्य झालं रे बाप्पा, अजून तुझी भेट नाही झाली, तू दर्शन दिलं नाही, रडतात. नाही, संसाराकरता मात्र सदाच्या पुढं रडत राहतात. संसारात देवा करता रडावं, एकांतामध्ये खूप भगवंताबद्दल शोक करावा. एकांतामध्ये काय खूप रडावं. देवा काही कृपा करशिने, काय काही कृपा करशिने, तुका म्हणे जिने, असं काही आपण प्रमाणे कधी तू कृपा करशील आमच्यावर देवा, त्याच्याकरता रडत राहावं. संसाराकरता रडू नये, देवाकरता दुःख व्यक्त करा. एवढं आयुष्य देवा कधी भेट देशील. कधी कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा. म्हणून ते साधक जे ज्ञानी असतात ते मिळवण्याचे प्रयत्न करत नाही. मिळवण्याचे आपल्याला कल्पना आहे. एक महाराज होते, त्यांनी कोटीनं कमवलं, कोटीनं. आम्ही दोघं गेलो ना दर्शनाला त्यांच्या, म्हणजे बाई त्यांना 10 रुपये ठेवायचे त्यांच्या पुढे. तेव्हा 10 रुपये फार महत्व होतं. त्यांनी म्हणा, याचे चॉकलेट तरी येतील का कृष्णाबाई, चॉकलेट तरी येतील का याचे, असे ते म्हणायचे. कोटीनं रुपये जमा. फलटणच्या राणीचे गुरु होते, काही कमी नाही. पण झोपेत पोरांनी मारलं पुतण्याने. त्यांना तिचे ग्रस्ती नव्हते,
पण पुतण्याने त्याला झोपेतच मारलं. काय सकाळी लोकांनी येऊन पाहिलं, महाराज उठलेच नाही. ते झोपले तसे, जे झोपले होते त्या अंगावर तसे झोपून राहिले. एवढं मिळून राहिलं का, गेलं काही बरोबर नाही. म्हणून चिंता नाही, चिंतन करत राहायचं, लक्षात ठेवा. म्हणून ते कधीही त्याच्याकरता प्रयत्न करत नाही. जे मिळणार आहे ते अन्न वस्त्र धनमान हेतू प्रारब्ध अधीन. अन्न वस्त्र धनमान हे प्रारब्धावर आहे. आणि म्हणून ज्ञानी पुरुष त्यांच्याकरता संसार संपलेला असतो. संसाराचा विचार ते करत नाहीत. ते विचार एवढाच करतात, आसोणी संसारी जीवे वेग करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. संसारी असावे असोनी नसावे. संसारात असून ते नसतातच झाले. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, असं महात्म्यांचं असतं. दृष्टांत दिला त्याला. उदया एता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती, हरविजती दीप्ती अंगिका जीवी. उदया एता गभस्ती. सूर्याचा उदय झाला ना, सूर्याचा उदय. तुम्हाला एकदा गंमत सांगितली होती, लक्षात नसेल तुमच्या. मी आळंदीला होतो, घडलेली घटना. आळंदीला होतो तर मधुकरी मागून खायचं. तुम्हाला सांगितलं मधुकरीचा क्रम कसा होता तेव्हा, तो तुम्हाला सांगितलं मी. ते मला झाला टायफॉइड. आळंदीला टायफॉइड झाला. आता पैसे कुठे आहेत. मग डॉक्टरकडे गेलो मी. वारलेत बिचारे, फार चांगला माणूस होता. त्यांच्याकडे गेल्यावर ते डॉक्टर साहेब बघितलं, त्यांनी तपासलं. तुम्हाला टायफॉइड झाला. म्हणलं हो. औषध देतो. पथ्य सांगितलं, दिलं औषध. म्हणजे किती झालं बिल. ते म्हणले 100 रुपये. 100 रुपये माझ्याकडे आल्यावर दिले. तर माझ्याकडे नाही येत. ते म्हणले काय हरकत. गेलो मी. 5 पैसे जवळ नव्हते. त्यानेच औषध दिलं, सगळं त्याने केलं बिचाऱ्याने. 100 रुपयामध्ये सर्व. मी गेलो. सकाळी नित्यनेम केला आणि ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. जिथं माझी खून होती, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी 100ची नोट निघाली. 100ची नोट. मग मी सकाळी पूजा नित्यनेम झाला, प्रदक्षिणा आणि माऊलीचं दर्शन घेतलं. दवाखाना तोपर्यंत उघडलं. मी गेलो त्यांच्याकडे. म्हणलं डॉक्टर हे पैसे पैसे तुम्ही रात्री झाला होता. म्हणलं हो. मग तुम्ही लगेच, तुम्ही म्हणले पैसे नाही माझ्याकडे. नव्हते डॉक्टर माझ्याकडे. मग ज्ञानेश्वरी वाचता त्यात 100 रुपये नोट. डॉक्टरच्या डोळ्याला खळखळा पाणी. म्हणले महाराज तुमच्यावर कृपा आहे माऊलीची, पैसे नका देऊ महाराज. आणि इथून पुढे केव्हाही तुम्हाला काही त्रास झाला, या औषध देता येईल तुम्हाला. पुन्हा त्याने कधी माझे पैसे घेतले नाही.
4 वर्ष. खूप चांगला माणूस. मी गेलो की मला मिठी मारायचं. वारला तो विचार. तर मला सांगायचा मुद्दा काय आहे की भाव आपण जर त्याच्यावरच सोडला ना सर्व, तर तो नक्की योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरवूया. असे अनेक वेळा मला अनुभव आले. मला मुद्दा सांगायचा एवढाच आहे की मनुष्याने चिंतन करत राहावं, चिंता करू नये, मग तो आपली सर्व चिंता पाहतो. मात्र खूप प्रेमाने भावनेनं देवाचं भजन करत राहा. उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरविदती दीप्ती अंगिका जेवी. ही 1962 सालची गोष्ट आहे. 1962 सालची नाही, 63-62ला मी प्रवेश घेतला संस्थेमध्ये. 62, 63, 64 आणि 62 सालची गोष्ट आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य, दृष्टांत दिला या ठिकाणी. उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरिविदती दीप्ती अंगिका जेवी. अर्थात उदाहरण दिलं, सूर्य उदयाला आला की आपल्या स्वाभाविक तेजाने सर्व जे नक्षत्र आहेत आकाशामध्ये, ते नक्षत्र सर्व त्यांचं तेज त्या सूर्याच्या तेजाने लोपून जातं. त्याप्रमाणे तेवे उठतिया आत्मप्रथा. प्रभा आहे का प्रथा आहे? ओव्यात काय काय आणि काय त्यात ओव्या समजत नाही. तेव्हा काय म्हटलं की तेवी उठतिया आत्मप्रथा म्हटलं. इथं प्रथाच आहे का? ही भूतभेद व्यवस्था मोडित मोडित पार्था वास पाहेतो. काय भगवान श्रीकृष्ण परमात्मा या सूर्य नक्षत्राचं दृष्टांत देऊन अर्जुनाला सांगतात, अर्जुना, याप्रमाणे आत्मानुभव जागृत झाल्यानंतर, किंबहुना आत्मानुभव जागृत झाल्याबरोबर हा जो साधक आहे, हा जो ज्ञानी आहे, तो हा पशु आहे, हा देव आहे, हा दगड आहे, हे झाड आहे, हा पर्वत आहे, समुद्र, आकाश, वायू, अग्नी, पाणी वगैरे, या सर्व असणारा जो भेद आहे, त्या भेदाची मर्यादा त्याची नष्ट होते आणि त्याला सर्व ठिकाणी एक अद्वैत अनुभव प्राप्त होतो, एक ब्रह्मानुभव प्राप्त होतो. आणि मोडित मोडित पार्था वास पाहेतो. आणि असा पुरुष सर्व ठिकाणी केवळ आणि केवळ आत्मस्थितीच पाहतो किंवा आत्मदृष्टीनेच पाहतो. सर्व ठिकाणी त्याला एक आत्मत्वाचा म्हणजे ब्रह्मत्वाचा म्हणा किंवा परमात्म्याचा म्हणा त्याला अनुभव प्राप्त होतो. असं म्हटलं या ठिकाणी. पाटीवरील अक्षरी जैसी पुषिता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाची या दिठी. दृष्टांत दिला आणखी की पाटीवर काढलेली अक्षर, ती जशी अक्षर हाताने पुसता येतात आणि हाताने पुसल्यानंतर ते अक्षर डोळ्याकडून जात नाही. अक्षर काढले, ते पुसले, पण ते डोळ्यापुढे
डोळ्यापुढे ते अक्षर राहण्याकरता किंवा आपल्याला त्याचा अर्थ कळण्याकरता ती पाठीवरती अक्षरं काढायची असतात आणि ती पुसल्यानंतर मग तैशी हरपती भेदांतरे तयाची आली. त्याने तो वेगळं सांगितलंय किंवा पाठीवरची अक्षरं अगोदर काढले, आपल्याला दिसले, नंतर ती पुसले, नंतर ते दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद दिसत नाही, भेद राहत नाही. त्याला फक्त आत्मस्थितीच प्राप्त होते. सर्व ठिकाणी एक परमात्म्याची अनुभूती येते असं भगवान अर्जुनाला सांगतात. तैसे अन्यथा ज्ञाने जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केलेले अव्यक्तामध्ये. याचा विचार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग जो आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा. आता विश्वात्मके देवी